नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे का ते बघून आपल्यालाही एकदम आश्चर्याचा धक्का बसणार आहे. शहरातल्या भव्य हॉलमध्ये झगमगाट सुरू असतो. संगीत, हास्य, शुभेच्छा सगळीकडे उत्सवाचं वातावरण सुरू आहे आणि अनिकाचा कार्यक्रम असल्यामुळे हॉलमध्ये विशेष गर्दी पण आहे. ती स्टेजवरती आत्मविश्वासाने बोलत असते. हे वर्ष माझ्यासाठी नाही पण माझ्या कुटुंबासाठी खास आहे असं ती म्हणत असते. आणि तेवढ्यातच टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो आणि हॉलमध्ये दारामध्ये शांत हालचाल सुरू असते. नयनतारा आत प्रवेश करते आणि नेहमीसारखीच ताठ आणि डोळ्यामध्ये ठामपणा असतो. तिच्या शेजारी तिचा नवरा आणि मागे मुलगा ऋषी थोडा अस्वस्थ असतो आणि त्यांच्या मागे दोन स्त्रिया असतात आणि त्या म्हणजे एक असते प्राजक्ता, राधिका आणि तिसरी असते आपली सरोजा. एक म्हणजे घरातली जुनी स्वयंपाकीण म्हणजे सरोजा, नेहमीप्रमाणे साधी आणि सावध नजर असते आणि तिच्या शेजारी डोक्यावरती घुंगट घेतलेली एक स्त्री असते. तीच असते सरोजा. ती चालताना कुणाकडेही पाहत नाही, पावलं थांबलेली असतात आणि श्वास आवरलेला असतो सरोजाचा. आणि नयनतारा हळू आवाजात म्हणत असते की सरळ माझ्या मागेच राहा, आज कुणाशी बोलायचं नाही. आणि सरोजा मान हलवते, घुंगट आणखीनच पुढे ओढते आणि ते सगळेजण आत बसतात. सरोजा आजूबाजूला पाहत असते आणि इतकी माणसं आणि इतकी रोषणाई असते आणि इतकी वर्ष स्वतःला लपून ठेवलेली ओळख. तिचं मन म्हणत असतं की आज मी कोण आहे, पाहुणी आहे काही भूतकाळ आहे. स्टेजवरती अनिका भाषण पुढे नेते पण अचानकच तिची नजर प्रेक्षकांमध्ये फिरत असते आणि तिथेच तिची नजर थांबून जाते. घुंगटातल्या त्या स्त्री कोण असतील आणि तिच्यावरती तिची नजर थांबते. क्षणभर तिच्या चेहऱ्यावरती रंग बदलतो आणि हातातला माईक घट्ट धरते आणि कामिनीच्या बाजूला उभी असते. ती हळूच विचारते, काय झालं? अनिका हसण्याचा प्रयत्न करते पण काही नाही असं म्हणते. पण तिचा आवाज थरथरत असतो आणि तिथेच एक कट रचतो. हॉलच्या दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा बसलेली असते आणि राजन तिच्याजवळ उभा असतो. अन्नपूर्णाची नजर सहज फिरत असते आणि तीही ह्या घुंगटातल्या बाईला आणि तिच्याच वरती नजर थांबवते. तिचं मन अस्वस्थ होतं आणि तिला असं वाटत असतं की काय एवढी ओळखीची वाटते ही बाई. ती स्वतःशीच म्हणते आणि तिथेच पार्टी पुढे सरकते. लोक शुभेच्छा देत एकमेकांना देतात आणि उठतात. हॉलमध्ये गडबड वाढते आणि तेवढ्यातच एक वेटर ट्रे घेऊन जाताना सरोजाला धडकतो. सरोजा दचकते आणि तिचा हात थरथरतो आणि घुंगट निसटतो. क्षणभर सगळंच तिथे थांबतं. सरोजाचा चेहरा पूर्णपणे उघडा पडतो आणि त्या एक क्षणी तिथेच अन्नपूर्णा, कमळी तिथे उभे असतात. डोळे विस्फारलेले असतात आणि श्वास पण अडकलेला असतो. आणि हे नाही ते पुढे येते आणि सरोजा असं म्हणत असते पण तिचा आवाज तिथेच थांबतो. तो आवाज ऐकताच सरोजाची नजर थोडीशी वर जाते. दोघीही एकमेकींकडे पाहतात पण त्या नजरेत वियोग, वेदना, प्रश्न आणि न मिटलेलं नातं असतं. सरोजाचे डोळे पाणावतात आणि ती हळूच म्हणते की हे काय झालं? हॉलमध्ये कुजबूज सुरू होते आणि कोण आहे ती, हे काय चाललंय असं सगळ्यांचा याच्यातून आवाज बाहेर पडतो. नयनतारा पटकन तिथे पुढे जाते आणि सरोजाच्या डोक्यावरती घुंगट ठेवते. काही नाही, ती शांतपणे ठाम आवाजात म्हणत असते, गैरसमज आहे हा, पण सत्य उघड झालेलं असतं. अन्नपूर्णा राजनकडे पाहते आणि तिचा आवाजही थरथरतो. तेवढ्यात राजन मनामध्ये म्हणत असतो, ही सरोजा तो नाही ना? राजन पण हादरतो. सरोजा खाली पाहते पण तिच्या चेहऱ्यावरती भीती नाही. ती हळूच म्हणते, मी लपून आलेले नाही, मी वेळ येईपर्यंत थांबलेले आहे. बाहेर फटाके फुटतात. लोक नववर्षाचं स्वागत करतात. पण त्या हॉलमध्ये 3 कुटुंबांसाठी थांबलेली एक वेळ असते. तिथेच नयनतारा असते, तिथेच कमळी, तिथेच अन्नपूर्णा, राजन आणि सरोजा हे तिघही सगळेच तिथे असतात. पण एक दुसऱ्यांना पाहता का? एक दुसऱ्यांच्या नजरा भेटतील का? आणि तिघांची भेट होते का? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढील भाग बघावा लागेल. नयनतारा शांतपणेच पाहत असते आणि तिला माहिती असतं की आज घुंगट नाही पडला आणि आज भूतकाळ समोर येणार आहे. आणि ह्या नववर्षात आपल्याला हे सत्य आता लपून राहणार नाही. म्हणजे सरोजा आणि कमळी, नाहीतर सरोजा आणि अन्नपूर्णा ह्या कुटुंबांची भेट होणार आहे. आणि ते सगळं पाहण्यासाठी
आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.